चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण कर्नाटक गोव्याजवळ समुद्रामध्ये चक्रीवादळाची स्थिती पाहायला मिळते। तसे ढग महाराष्ट्राच्या भोवती पाहायला मिळत आहेत। कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय आणि पुढचे 36 तास ते अधिक तीव्र होणार आहे। त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज आता वर्तवण्यात येतोय। या स्थितीमध्ये मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास बंदी घातलेली आहे। खरं तर 15 जून पासून त्यांना बंदी घातली जाते, परंतु यावर्षी मान्सून लवकर येत असल्यामुळे त्यांना आताच मच्छीमारांना समुद्रामध्ये जायला बंदी घातलेली आहे। सकाळी 8:30च्या निरीक्षणानुसार उत्तर कर्नाटक गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरेबियन सी मध्ये जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन होतं त्याच्या प्रभावामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र तिथंच तयार होत आहे। पुढच्या 12 तासामध्ये पुढच्या 36 तासामध्ये ते अजून तीव्र होऊन ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राचं कोकण रिजन, मध्य महाराष्ट्राचा घाट रिजन इथं आपल्याला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे। सोबतच काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर इतका पण असण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे मच्छीमारांना इशारा दिला गेला आहे की समुद्रात जाऊ नये। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।